सेकंड मी हेcho पुढे हो जरा. पुढे यदालम्बोदरोहन्ते सतां मृत्युः सम्भवम् यदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदम् शारदा शारदा भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां बलिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय सीताकांत शरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम
मूर्खपणासाठी आपण काल घेतलाय. प्रपंचिते भाग्य आपण बघितलंय. आज आपल्याला परमार्थी वैराग्य हे बघायचं. परमार्थ म्हणजे काय तर परम अर्थ. परमार्थ हा कसा आहे तर तृप्ती देणारा आहे, कल्याण मार्गावरती नेणारा असा हा परमार्थ आहे. आणि म्हणून प्रत्येक नरजन्मा म्हणजे नरजन्माला जो आलेला आहे त्यांनी परमार्थ हा केलाच पाहिजे. कारण समर्थच एका ठिकाणी म्हणतात परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थी परमार्थ संसारी तारक, परमार्थ राखणे परलोक, धार्मिकाचे श्रीराम. परमार्थ जन्माचे सार्थक. जो या संसाराला येतो, जन्माला येतो, त्याला तारक ठरणारा असा हा परमार्थ आहे. आणि परमार्थ दाखवी परलोक. आपल्या संस्कृतीमध्ये स्वर्ग, नरक, पुनर्जन्म ह्या संकल्पना आहेत. आणि ते जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर परमार्थ करायचं आहे. मग परमार्थ करायचंय, परमार्थ करायचंय, नक्की करायचंय काय हेच समजत नाही आपल्याला. कारण आपण अज्ञानी आहोत. आपण बघितलं की मनुष्याच्या 4 अवस्था असतात बद्ध. त्याच्यातल्या 80-90% बद्धच असतात. त्याच्यानंतर जिज्ञासू की हे काय आहे असं मनामध्ये विचार येऊन सद्गुरूंना शरण जाणारे असतात. त्याच्यानंतर मुमुक्षु आणि त्याच्यानंतर सिद्ध. अशा 4 अवस्था मनुष्याच्या जीवनामध्ये खऱ्या म्हणजे आल्या पाहिजे. पण आपण पहिल्याच पायरीवर अडून बसतो. मग हा परमार्थ करायचाय म्हणजे नक्की काय करायचंय? टिळे माळा लावायचे का, काय कफनी घालायची का, भस्म अंगाला लावायचंय? एका दोह्यामध्ये असं म्हटलंय जटाजूट माला तिलक, जटाजूट माला तिलक, हुआ सिर को भार, वेश बदल कर क्या बिहार, वेश बदल कर क्या बिहार, अपना चित्त सुधार, भजो भैया राम गोविंद हरे, भजो भैया राम गोविंद हरे, भजो भैया राम गोविंद हरे. माळा, जटा वाढवले मोठे मोठे, ते मळवट भरल्यासारखे काही साधू टिळक लावलेच असतात पूर्ण. भस्माचे पट्टे ओढले. अहो असा वेश करून खरं वैराग्य येणार आहे का? महाराज म्हणतात की भगव्या कपड्या घालून काही होत नाही, मन भगव असायला पाहिजे. आणि ते होण्यासाठी आपल्याला सद्गुरूंची कास धरायला पाहिजे. मग परमार्थामध्ये वैराग्य ते सांगताय. मग परमार्थ पहिल्यांदा कसा करायचा? काल जसा मी एक मंत्र सांगितला, प्रपंच कसा चांगला करायचा, भाग्याचा करायचा, तसाच परमार्थ कसा करायचा त्याच्यासाठी सुद्धा एक छोटा सोपा मंत्र आहे. असी संस्थित सप्रवैनी असा मंत्र आहे. म्हणजे प्रत्येक परमार्थाला लागणाऱ्या गुणांचा अद्याक्षराने हा मंत्र झालेला आहे. मग पहिलं अक्षर येतं अ, म्हणजे अलिप्तता असायला पाहिजे. आपण अलिप्त होतो का? खरं म्हणजे आपल्याकडे वानप्रस्थ त्याच्यासाठीच सांगितलंय की संन्यासाश्रम घेण्याच्या आधीची तुमची मनोभूमिका तयार होण्यासाठी वानप्रस्थ सांगितलंय. पण आपण संसारातनं लिप्तच होत नाही. मुलाचं लग्न झालं की सुनेच्या ताब्यात किल्ल्या दिल्या जातात का? नाही जात. तिने एखादी वस्तू काही हरवली, दिसली नाही की आपण इतकी शोधाशोध करतो, तिला विचारतो. हे अलिप्त पण नाही. तर संसारामध्ये आपण अलिप्त राहिलं पाहिजे. सी म्हणजे सिद्धींच्या मागे जायचं नाही. एखादा साधक उपासना करतो आणि सिद्धी प्राप्त होतात आणि त्या सिद्धींच्या मागे जर आपण गेलो तर परमार्थाची वाट आपली सुटून जाते.
एक साधू होते आणि ते नदी काठी बसायचे आणि त्यांच्याकडे अनेक लोक त्यांना नमस्कार करत असत, त्यांचे आशीर्वाद घेत असत, काही मार्गदर्शन घेत असत. तर एका माणसाला असं वाटलं की ह्यांना सगळा मान मिळतोय, आपल्याला पण मिळाला पाहिजे, आणि म्हणून तपश्चर्येला बसलाय. तपश्चर्या करता करता सिद्धी प्राप्त झाली. काय सिद्धी प्राप्त झाली आहे? पाण्यावरून चालता यायला लागले. आता पाण्यावरनं चालता येत आहे आणि हे सगळ्या लोकांना दाखवलंय. आता सगळ्यांनी वाहवा केली आहे आणि मग ते गृहस्थ त्या साधूंकडे येतात आणि म्हणतात, बघा तुम्हाला जे येत नाही ते मला यायला लागलंय, सिद्धी. पण ते साधू म्हणतात की अरे 4-2 नाणे दिल्यानंतर जर नौकेतनं पलीकडे जाता येत आहे, मग त्याच्यासाठी एवढी 12 वर्ष कशाला खर्च करायचे? म्हणजे सिद्धीच्या मागे जर साधक गेला तर परमार्थ उरतो. म्हणून सिद्धीच्या मागे लागू नाही. अशी संस्थी, सौ म्हणजे काय? संतुष्टता असायला पाहिजे. जे भगवंतानी आपल्याला दिलंय त्याच्यामध्ये आपण समाधानी राहिलं पाहिजे. स्थिती म्हणजे स्थितप्रज्ञता असायला पाहिजे. सुख दुःखे समीकृत्वा. कुठलंही संकट येवो आपण त्याच्यामध्ये स्थितप्रज्ञ राहिलं पाहिजे. हा परमार्थाला आवश्यक असा गुण आहे. अशी संस्थी सप्र, स म्हणजे सचोटी असायला पाहिजे. दास म्हणे व्हावं कामा नये. भगवंताशी खोटेपणा चालत नाही. बरोबर दाखवायचं आम्ही किती भक्ती करतोय आणि आत काळी कृत्य करायची, हे भगवंताला चालत नाही. म्हणजे आपल्या वागण्यामध्ये सचोटी असायला पाहिजे. प्र म्हणजे प्रसिद्धी परांमुख असायला पाहिजे. आज प्रत्येकाला प्रसिद्धी हवी की नाही? अहो छोटीशी देणगी दिली तरी आमच्या नावाची पावती आहे का? थोडी 1,00,000-1.5 लाख देणगी दिली की आमचं नाव फलकावर लागणार आहे का? ही प्रसिद्धीच आहे. मग प्रसिद्धीच्या मागे सुद्धा आपण जायचं नाहीये. तुमच्या मागे प्रसिद्धी आली पाहिजे असं आपलं वागणं असायला पाहिजे. वै म्हणजे वैराग्य असायला पाहिजे. परमार्थी वैराग्य असं समर्थ मूळ पद्यामध्ये म्हणतात ना. मग वैराग्य म्हणजे काय? तवीतहा रागहा इति वैराग्यः. म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण मोह सोडणं त्याला वैराग्य असं म्हटलेलं आहे. पण महाराज म्हणतात की वैराग्य म्हणजे ती वस्तू असून, म्हणजे खरं म्हणजे ती वस्तू असली, आपल्याला ती उपभोगायची क्षमता असली आणि तरी सुद्धा आपण तिच्यामध्ये लिप्त नाही झालं ना, तर ते खरं वैराग्य आहे. मग असं वैराग्य. आणि शेवटचा मंत्राचा शब्द आहे नि, म्हणजे निश्चलता असायला पाहिजे मनामध्ये. जर आपण आपल्या सद्गुरूंशी निश्चल राहिलो नाही, हा गुरु आज केलाय उद्या दुसरा गुरु केलाय, असं परमार्थामध्ये चालत नाही. म्हणून हे वैराग्य बळ हे आपण कमवायचे. मग कसं कमवायचंय? तर समर्थ एके ठिकाणी सांगतात, नाना पुरश्चरणे करावी, नाना पुरश्चरणे करावी, नाना तीर्थाटने फिरावी, नाना सामर्थ्ये वाढवावी, वैराग्य बळे श्रीराम. पुरश्चरणाने आपण हे वैराग्य प्राप्त करू शकतो. तीर्थाटनाने हे वैराग्य आपण प्राप्त करू शकतो. म्हणून सगळ्या संतांनी तीर्थाटन केलेलं आपल्याला दिसतं. नाना सामर्थ्य वाढवावी. आपल्या शरीरामध्ये सामर्थ्य वाढवायचं आहे वैराग्य बळ. आणि वैराग्याने हे प्राप्त होऊ शकतं. अगदी दुर्बल असा सुद्धा माणूस वैराग्ययुक्त असला ना, तर त्याच्या पुढे दुर्जन सुद्धा काही करू शकत नाही. आपण ज्यांना वैराग्य मूर्ती म्हणतो ते तुकोबा, की इतके विरागी होते की त्यांच्याबद्दल असं त्यांची भूमिका करणारे विष्णुपंत पागदी संत तुकाराम मध्ये. तर मी शांताराम जेव्हा त्यांच्याकडे गेले की तुम्ही ही भूमिका करा, तेव्हा ते म्हणाले की तुमचं मानधन जे आहे ते मला मान्य नाही,
तुम्ही जे देणार आहात त्याच्या दुप्पट मी घेईन असं सांगितलंय. पण त्या भूमिकेला योग्य असा हा नट आहे, त्यामुळे ते कबूल झाले. सिनेमा खूप चाललाय आणि ठरल्याप्रमाणे दुप्पट मानधन घेऊन व्ही शांताराम विष्णुपंतांकडे गेले. पण विष्णुपंत काय म्हणतायत, कारण तुकोबांची भूमिका करून सुद्धा वैराग्य प्राप्त झालं. बघा, मी या भूमिकेचा एकही पै घेणार नाही. जे दुप्पट पैसे घेणार होते भूमिका करायच्या आधी, म्हणजे नुसत्या भूमिकेनी सुद्धा मनामध्ये एवढा पालट होतो, असं वैराग्य प्राप्त व्हायला पाहिजे खरं म्हणजे. मग असं हे वैराग्य जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर या मंत्राप्रमाणे चाललं पाहिजे, तरच हे वैराग्य आपल्याला प्राप्त होईल. पण परमार्थ कधीपासून करायचा? अनेकांची अशी दृष्टिकोन असतो की रिटायर झालं की परमार्थ करायचा, पण असं नाहीये. आपण जेव्हापासून आपल्याला कळायला लागतंय ना, तेव्हापासून हा परमार्थ करावा. हो, ध्रुव बाळ प्रल्हाद किती लहान होते, केलाच ना त्या वयापासून त्यांनी परमार्थ. असा हा परमार्थ करायचाय, तो सुद्धा गुप्तपणे करायचाय. पण आपण त्याची प्रसिद्धी करत असतो. किती वेळा आपण सांगतो, नाही मी 13 माळा झाल्याशिवाय ना अगदी पाण्याचं थेंब सुद्धा घेत नाही. विचारलंय का कोणी तुला? पण आपण आपला जो परमार्थ करतो त्याची प्रसिद्धी करत असतो, आणि तेच चुकीचं आहे. बघा, लोकांमध्ये बसलं की आपण जपाची माळ घेतो आणि एकांतात मोबाईल बघतो. एकांतात आपण जप केला पाहिजे, कारण त्याच्याकडे आपलं ध्यान लागलं पाहिजे. मग असा हा परमार्थ इतका गुप्त असावा की तो कोणालाही कळता कामा नाही. मग वैराग्याचे सुद्धा प्रकार सांगितलेले आहेत. मग वैराग्याचे प्रकार म्हणजे क्षणिक वैराग्य आहे, जे आपल्यासारख्या सामान्यांना सारखं येत होतं. बायकांना तर सारखंच येत असतं. सकाळपासून उठायचं, रांधा वाडा उष्टी काढा याच्यामध्ये सगळा दिवस जातो. कधी कधी जीव कंटाळतो आणि मनात येतं सगळं सोडून जावं असा विचार येतोय. पण पुन्हा 4 वाजता चहाचं आधण पडतं की नाही. सारखीच बायकांची नको उदाहरण म्हणून पुरुषांचं देते की आता श्रावण महिना आहे, पुरणपोळी वगैरे चालू आहेत, मंगळागौरी चालू आहे, श्रावणी शुक्रवार. ओ यस, तो जेवण झालाय की पतिराजांनी हा धुताच जाहीर केलं की मी संध्याकाळी आज जेवणार नाहीये. अगदी आकंठ माझं भरलंय की अगदी गोड घातलं तर पुरणपोळी लागेल बोटाला. पत्नीला बरं वाटतंय की चला आज संध्याकाळी आपल्याला जी सिरियल बघायची ती कोचावर बसून बघता येईल. आनंद झाल्या. संध्याकाळी 6:30-7 झाले. आता पतिराजांनी सांगितलंय म्हणून काही करत नव्हती. बायकांना ताकपोळी वगैरे असं पण चालतं बरं का, त्यांना काही सागर संगीत स्वयंपाक लागत नाही. आणि यांची झाली फेऱ्या सुरू. पण आता सांगितलंय ना सकाळी, मग कसं काय आपण म्हणायचं की मला खायला लावाय, भूक लागलीये. अगं तुझ्यासाठी सुद्धा तू काही करणार नाहीयेस का? पोहे केलेस ना तर खाई एवढ्या वाडकावर, वाडका सुद्धा केवढा मोठा. म्हणजे हे ते क्षणिक वैराग्य आहे की त्यावेळी पोट भरलंय आणि त्यावेळी असं वाटतं की आता आपल्याला जेवायला नकोय. दुसरं आहे ते स्मशान वैराग्य म्हटलं जातं की ज्या वेळेला एखाद्या आपल्या मित्राची पत्नी गेली, सगळेजण तिथे त्या ठिकाणी जात आहेत, सगळं जग नश्वर आहे, आलाय त्याला जायचंय वगैरे सगळं बोलणं होतं. आणि येताना त्याच मित्राला स्थळ सुचवतात बरं का, अरे तुझ्या पदरात चिल्ली पिल्ली आहे, दुसरं विवाह कर. म्हणजे स्मशानातनं बाहेर येत नाही तर आपणच हे सल्ले द्यायला लागतो. म्हणजे ते वातावरणाचा परिणाम आहे. अजून एक वैराग्य विवशतेतून निर्माण होणारं वैराग्य आहे. एखाद्या दाम्पत्याला अपत्य होत नसलं तर आपल्या दैवताला नवस बोलला जातो की तुझ्या कृपेने तर मला अपत्य झालं तर ते तुला वाहील. यातनच माघ्या मुरळी वगैरे असे जन्माला येतात आणि ते देवाला सोडले जातात. पण ते वैराग्य त्यांना हवं असतं का हो?
ते त्यांच्यावर जुलमानी लादलेलं वैराग्य आहे. पण खरं वैराग्य असतं ते पूर्ण वैराग्य, म्हणजे शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. शुकमुनी हे पूर्ण विरागी होते. आणि असं वैराग्य जर प्राप्त झालं तर हा संसार जो आहे तो आपल्याला परमार्थाकडे वळवता येतो. महाराज नेहमी उदाहरण द्यायचे की प्रपंच कसा असावा आणि परमार्थ कसा असावा. आपण स्त्रिया नेहमी कणिक भिजवतो. कणिक भिजवताना कणिक किती घेतो आणि मीठ किती घेतो, ते जे प्रमाण आहे ना ते प्रमाण प्रपंच आणि परमार्थाचं असावं. पण महाराज सांगतात की मिठा एवढा प्रपंच असावा आणि कणकी एवढा परमार्थ असावा. पण आपण बरोबर उलट करतो. खरं म्हणजे स्त्रियांना आपल्याला देवानी 24 तास दिलेले आहेत. अगदी घरकाम काढून काढून झाडझूड केली तरी सुद्धा 4-5 तासाच्या वरती काही बाईचा वेळ स्वयंपाकघरात जात नाही. मग उरलेला वेळ आपण परमार्थासाठी लावतो का? अहो, ज्याला खरं परमार्थ करायचं आहे ना तो नक्की ह्या मार्गाकडे वळतो. आणि ज्याला ते करायचंच नाहीये त्याला 24 तास सुद्धा पुरत नाही. म्हणून गोरा कुंभार असं म्हणतात की मी तुला सगळं दिलेलं आहे. तुझे रूप चित्ती राहो, तुझी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो, तुझी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, हा भगवंताचा आहे असा जर आपण समज करून केला ना तर तो परमार्थच होतो. महाराज सांगतात की नाही, खेळा ऐसा प्रपंच मानावा. पण त्याला आपण खेळच मानत नाही. म्हणून लहान मुलांचं उदाहरण महाराज देत असतात नेहमी की लहान मुलं बघा पावसामध्ये कागदाच्या होड्या सोडतात पाण्यामध्ये. मग ती होडी बुडली तरी सुद्धा आनंदाने टाळ्या वाजवतात आणि तरंगली तरी सुद्धा टाळ्या वाजवतात. म्हणजेच त्याच्यामध्ये ते लिप्त होत नाही. किंवा मुली भातुकलीचा खेळ खेळतात, इतक्या त्या समरसून गेलेल्या असतात की ते पोह्याचा भात करा, दाण्याचे आणि याचे गुळाचे लाडू करा, सगळ्यांना वाढतात, साड्या नेसतात. पण आईने बोलावलं की सगळं तिथे टाकून जातात की नाही. मग असा आपल्याला प्रपंच सोडता आला पाहिजे. मग असा जेव्हा आपण प्रपंच सोडू म्हणजेच त्याच्यावरती भार टाकू तर आपला हा प्रपंच परमार्थ सुद्धा होऊ शकतो. अहो, प्रपंचामध्ये कोणाला अडचणी नाहीत, सगळ्यांना अडचणी आहेत. पण जसं नोकरी करणं आणि व्यवसाय करणं याच्यामध्ये फरक आहे की नाही. नोकरी म्हणजे काय,
4 पाट्या टाकल्या की आपल्यावर जबाबदारी नाही, शनिवार रविवार आरामात लोळत बसायचं. पण ती जबाबदारी त्यावेळी नसते. पण जो व्यवसाय करतो त्याला मिळते का सुट्टी? म्हणजेच आपण पाट्या टाकण्याचं काम करायचंय, संसार करायचाय, प्रपंच करायचाय, म्हणजे तर आपल्याला हा प्रपंचाचा परमार्थ करता येतो. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं उदाहरण आपल्या पुढे आहे की अहो, त्यांना सुद्धा कितीतरी संसारामध्ये त्रुटी होत्या ना, की त्यांचा मोठा जावई बाहेर खाली होता, नंतर मुलगा अति गर्विष्ठ की वडिलांना मानत नव्हता, श्रीमंती होती म्हणून सगळे सोरे त्यांना संपत्तीसाठी त्रास सुद्धा देत होते. पण हे नाथांनी बघितलं का? जो मंत्र सांगितलाय ना त्याच्याप्रमाणे ते वागलेले आहेत. म्हणून गृहस्थाश्रमून सांडिता, गृहस्थाश्रमून सांडिता, कर्मरेखा नोलांडिता, कर्मरेखा नोलांडिता, निज व्यापारी वर्तता, निज व्यापारी व्यर्थता, ओधू सर्वर्थान मिळे. अहो, गृहस्थाश्रम न सांडता आपल्याला परमार्थ करता येतो. आपलं कर्म आपण करायचंय आणि ते कर्म आपण सगळं भगवंताला अर्पण आपण केलं तर ते सत्कर्मच होतं. आणि असा जो आत्मज्ञान त्याचं मन मलिन न होता प्रपंचाचा परमार्थ होतो. आणि अशासाठीच आपल्याला सद्गुरूंना शरण जायचं असतं. सद्गुरूंना आपण शरण गेलं की आपण बघितलंय की आपलं मन शुद्ध करणारे ते असतात. आणि ते मन कसं शुद्ध करतात की आपल्या मनामध्ये जे अनेक विचार येत असतात, जसं पावसामध्ये नदीचं पाणी गढूळ होतं की नाही, पण तेच पाणी एखाद्या माठामध्ये भरलं तर ते निवळलं की वरचं पाणी चांगलं राहतं. तसं सद्गुरूंच्या जवळ आपण गेल्यानंतर आपलं जे विकारांचं मन आहे याच्यामध्ये अनेक विचारांचे तरंग उठत असतात, ते तरंग शांत होतात आणि आपलं मन त्या पाण्यासारखं शुद्ध होतं. आणि जेव्हा शुद्ध मन होतं ना तेव्हाच ते आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देतात. आणि परमार्थ म्हणजे काय हो? भगवंताची प्राप्ती करून घेणं म्हणजेच परमार्थ आहे. मग यासाठी सुद्धा महाराज एक अगदी सोपं उदाहरण सांगतात की 2 फळांच्या बिया आहेत बघा, की आंब्याची कोय बघा, आंब्याच्या दिवसामध्ये सगळ्या गृहिणी रस काढत असतात. कितीही रस आपण काढला, त्याच्यामध्ये त्या कोयी दुधात टाकल्या, गरम पाण्यात काढल्या तरी काही ना काहीतरी लेश त्याला उरतो. पण चिकूची बी बघा, चिकू फोडता क्षणी बाहेर पडते, त्याला चिकूचं काहीही चिकटलेलं नसतं. मग आपण आंब्याच्या कोयीप्रमाणे संसारात राहायचंय का चिकूच्या कोयीप्रमाणे, चिकूच्या बी प्रमाणे राहायचंय? हे ज्याचं त्यांनी ठरवायला पाहिजे की नाही. कारण हा परमार्थ सुद्धा 3 प्रकारचा असतो बर का. एक आहे तो म्हणजे निकडीचा. म्हणजे कसा की आता आपल्याला संकट आली आहेत, मग आता भगवंताला नवस बोला, देवळात जाऊन या, नाही मी 11 शनिवारी प्रदक्षिणा घालणार, असं आपण जे करतो ना ते निकडीच आहे. कारण आपल्याला संसारामध्ये प्रपंचामध्ये संकट आले. हा निकडीचा परमार्थ झाला. सवडीचा परमार्थ म्हणजे कसा की वेळ आहे, बघूया आता ती कालची सिरियल बघितली ना, मग आता काय इथे लताताई साठे काय कीर्तन करतायत ते तरी बघूया, असं करून एक कीर्तनाला येणार आहे, तो सवडीचा परमार्थ आहे. आणि संतांनी मात्र आवडीचा परमार्थ केलाय. मनापासून त्यांनी त्या भगवंताला आळवलंय आणि म्हणूनच त्यांना तो प्राप्त झालेला आहे. म्हणून असं म्हटलं जातं की संसाराचा वीट आल्याशिवाय विटेवरचा भेटत नाही. मग संसारातली आपली भांडी कुंडी सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी सुचवत असतात बर का. म्हणून कवयित्री म्हणतात, खेळ पहा हो संसाराचा, खेळ पहा हो संसाराचा,
पण आपल्याला ही सगळी आयुध बघा, झारा आहे त्याला भोक आहेत की नाही, अभिमान गळून जाऊ दे आज आपल्याला सुचवतोय तो. कळशी काय सांगतेय, नाद घुमविनी कळशी सांगे प्रपंच करणे प्रभूची सेवा. आणि ही सेवा करताना काय करायचंय, जमवून घ्या हो सर्वांसंगे सोडून द्या हो अहंभाव. आणि अहंकार गेल्याशिवाय आपल्याला परमार्थ जमत नाही. मग सद्गुरूंनी जे दिलेलं नामस्मरण आहे त्या नामस्मरणाच्या नौकेमध्ये आपण बसायचंय आणि परतीर गाठायचंय, परमार्थ करायचंय. आणि खेळच माना संसाराला नका गुंतवू मनाला. कधी ना कधीतरी काही ना काहीतरी होणारच आहे, पण प्रत्येक व्यक्तीने असं समजलं पाहिजे की माझ्या वाचून काहीही अडणार नाहीये. ही जेव्हा आपला दृष्टिकोन होईल त्यावेळी आपण संसारातनं बाजूला होऊ शकतो. आणि असा जर पदार्थ आपण केला तर त्या परमार्थ त्याला वैराग्य बळे असं सांगितलंय समर्थांनी. मग ह्या वैराग्याने काय होतं, जशी एखादी धारदार तलवार असते की नाही, की जी काही गोष्ट समोर येईल ती सपासप कापत असते, तशी हे वैराग्य बळ जे आहे ते त्या तलवारीसारखंच काम करत असते. फक्त ते आपण मिळवत नाही, पण ते वैराग्य जर आपण मिळवलं तर आपल्याला कशाचीही भीती वाटत नाही. आणि परमार्थामध्ये भीतीच नसते, कारण आपल्या मनामध्ये कायम एक प्रश्न विचारला पाहिजे की मी जर असं वागलो तर भगवंत काय म्हणेल. आपण व्यवहारामध्ये म्हणतो की लोक काय म्हणतील, मग परमार्थामध्ये खरं म्हणजे हे म्हटलं पाहिजे की मी वागतोय त्याला भगवंत काय म्हणेल. आणि असं म्हटल्यानंतर, हा प्रश्न विचारल्यानंतर आपण खरोखरच आपण चांगले वागायला लागू आणि आपल्या हातून परमार्थ घडेल. आणि म्हणून प्रपंचिते भाग्य परमार्थी वैराग्य दोन्ही यथा सांग दोन्ही. प्रपंच आणि परमार्थ हे जर आपण दोन्ही चांगले केले तर तो भगवंत फार दूर नाही. आणि असं आपण करताना जर नियोजन केलं, सद्गुरूंचे जे आपण आदेश दिलेले आहेत, ग्रंथांमध्ये जे उपदेश दिलेले आहेत ते जर आपण आपल्या अंमलामध्ये आणले तर आपली तारांबळी होणार नाही. आणि त्यासाठी सतत तुम्ही सावध राहा, विचार करा, हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये समर्थ सांगतात.
अति वैराग्य असं आपण पाहिलं. ज्ञानोबांचा संसार कसा होता. अवघाची संसार, अवघाची संसार,
विवाह झालाय, पण पतीला वैराग्य आलाय आणि गुरु भेटीसाठी निघून गेलेले. विचार करतेय, कारण लग्न झालं तेव्हा लहान होती, 8 वर्ष जवळ होत आली, पण अजूनही पतीचा पत्ता नाही. मनात विचार करतेय की एवढी विरागी वृत्ती होती तर कशाला मला वरलं, आणि तो भेटावा म्हणून व्रत करतेय, उपोषण करतेय. ईश्वराला एकच मागतेय की मला माझ्या पतीने येऊन अंगीकारू दे. माझा हा नारी जन्म जो आहे तो त्याच्याशिवाय सफल होणार नाही. आणि इकडे गावातली लोक तिच्या वडिलांना सांगतायत, आई वडिलांना सांगतायत, लोक सांगती वार्ता, लोक सांगती वार्ता, जावई वैरागी झाला. लोक सांगती वार्ता, जावई वैरागी झाला. पोरभूमी किती लोक म्हणतायत, अहो तुमचा जावई बैरागी झालाय. आणि इकडे 8 वर्ष झाली आहेत आणि महाराज आपल्या गावी आले. जशी पत्नी वाट बघत होती तशी आई वडील सुद्धा वाट बघत होते बरं. कारण आईने विचारलंय, कारण भिक्षा मागायला गेले, घरी भिक्षा मागायला गेले त्यावेळेला विचारलंय की तुम्ही सगळे बैरागी इकडे तिकडे जाता, तीर्थक्षेत्री जाता, माझा बाळ दिसला का हो तुम्हाला? तुमच्यासारखा तुमचा पुरा देखणा, चेहऱ्यावर तेज असतं त्याच्या, हातामध्ये जपाची माळ, मुखामध्ये नामस्मरण, असा हा मुलगा बघितलात का? तेव्हा तो बैरागी सांगतोय, 1 वर्षाने तुमचा मुलगा घरी येणार आहे. तिथून महाराज आपल्या सासूरवाडी म्हणजे खातवळला गेले. आता जाणते बैरागी आलेत म्हणून गावातली लोक दर्शनासाठी येत आहेत. आपल्या संसारातल्या काही अडी अडचणी विचारतायत. होता होता महाराज एकटे उरलेत. तेव्हा आपली पत्नीच आलेली, कारण सासूबाईंवरनं ओळखलंय की ही आपली पत्नी असणार आहे, कारण 8 वर्ष होऊन गेलेली होती. आणि सासूबाई त्यांना वंदन करतायत, आईने वंदन केलंय म्हणून पत्नी पण वंदन करते. आणि त्या म्हणतायत, अहो हिचा पती परागंदा झालाय, कधी भेटेल? यासाठी काही तुमच्याकडे उपाय असेल तर. महाराज हसतायत आणि सांगतायत, बरोबर वर्षाने हिचा पती घरी येणार आहे, पण त्यासाठी हिने काय करायला पाहिजे. आणि म्हणून ते उपाय सांगतायत की अखंड राम नाम स्पर्शील बाई, अखंड राम नाम स्पर्शील काही, देऊ सेवा घडेल काही, लाभे भेटेल परी पती लवलाही, विश्वास ठेवी मम वचना. अखंड राम नाम या मुलीने घ्यावं, धेनू सेवा करावी, लवकरच हिचा पती हिला भेटेल आणि माझ्या वचनावरती विश्वास ठेवा. आणि महाराज तिथून निघाले. आपल्या गुरूंची एकदा भेट घ्यावी म्हणून येळेगावला गेले. आणि बरोबर 1 वर्षांनी गोंदवल्याच्या
मारुतीच्या मंदिरात महाराज उतरले आणि मंदिरामध्ये उतरल्यानंतर चिंटू बुवा म्हणून हाक मारले आपल्या मित्राला. आता या गोसाव्याला आपलं नाव कसं माहिती, पण 2-4 लहानपणीच्या ओळखीच्या खुणा सांगितले. आणि त्याच दिवशी महाराज आपल्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले. गीता माय भिक्षा वाढायला आली आहेत, पण आज महाराज सांगतायत मला ही भिक्षा नको. त्या कोनड्यामध्ये विरजलेल्या दह्याचा वाडगा आहे ना, तो मला हवाय. माझा गणू कधी येईल त्याच्यासाठी दररोज गीता माय दही विरजत असत. इतकी आईबद्दल खात्री होती बरं का. आणि असं म्हटल्यानंतर दोघांची नजरानजर झाली. गणू ओळखतोय की आई आहे आपली, पण गीता माय ओळखत नव्हत्या ना, साधूच्या वेशात होते महाराज. आणि बाळ गणू म्हणून जवळ आली. महाराजांनी त्यांचं दर्शन घेतलंय आणि सगळ्यांना आप्त इष्टांना सगळ्यांना समजलंय की गणू परत आलाय. अत्यंत आनंद झालाय. आता गणू तिथे आलाय, त्यामुळे सगळी लोक तिथे येत आहेत, त्यांना विचारतायत काय काय घटना घडल्या 8-9 वर्षात, एवढं तीर्थाटन केलंस. मग त्यातल्या कधीतरी गमतीच्या गोष्टी महाराजांनी सांगाव्या म्हणून घरामध्ये इतका राबता सुरू झाला. आणि मग काही आप्त इष्ट असे होते की त्यांना वाटायला लागलं की ह्यानी असा हा बुवांचा हे केलाय ना वेश, त्याच्यामुळे सगळे ह्याला बोलतायत. तर आपण आता ह्याला या सगळ्या जटा वगैरे उतरवून टाक सांगूया. आणि म्हणून महाराजांना सांगितलं. ते म्हणाले माझी काहीच हरकत नाही, पण त्याला खूप खर्च येतो, होम हवन करावं लागतं. ते म्हणाले जाऊ देत आपण खर्च करू. म्हणून त्यांनी खर्च करून होम हवन केलंय. आणि महाराजांनी जटा वगैरे सगळ्या उतरवल्या आणि गृहस्थाश्रम घेतलाय. गीता माईला अत्यंत आनंद झालाय की हा पुन्हा संसारात आलाय. होता होता एक दिवस हळूच विषय काढते की सुनबाईंना आणायला हवं घरी. महाराज म्हणाले मीच तिला आणायला जाईन. जावई आलेत म्हणून सासरे सुद्धा भेटायला आलेत बरं, पण मुलीला घेऊन आले नाहीत. ही रीत आहे. बोलल्याशिवाय मुलीला सासरी पाठवायचं नाही. पूर्वीच्या काळी सुद्धा माघ्यारपणाला बोलवलं तरी वडिलांचे पत्र जात असत. आणि माझ्याकडे तर 2 पत्र, कारण आम्ही पुण्याला राहत होतो आणि सासरे कल्याणला. दोघांना पत्र गेल्याशिवाय माहेरी धाडत नसत. तसंच ह्या लेकीला त्यांनी मानाने बोलवल्याशिवाय आपण न्यायचं नाही, म्हणून सासरे एकटे आलेले आहेत भेटायला. आणि त्यांनी सांगितलंय की मी तिला घ्यायला येईन. ठरलेला आपला जो दिवस होता त्या दिवशी महाराज खातवळला गेले. आणि सासूबाई लज्जित झालेत की आपण ज्यांना गेल्या वर्षी बोललो ना की तेच आपले जावई होते, पण आपण त्यांना ओळखलं नाही. आणि आपल्या पतीकडे बघून गीता सरस्वतीला मात्र अत्यंत आनंद होतो की माझं 8-9 वर्ष हरपलेलं सौभाग्य हे मला परत दृष्टीस पडलंय, म्हणून आनंद होतोय. आणि महाराजांनी तिला मानाने घरी आणलाय. आता त्यांचा संसार सुरू झालाय. प्रपंच प्रेमाचा प्रेमाचा प्रपंच प्रेमाचा प्रेमाचा पती पत्नी हृदयाचा पती पत्नी हृदयाचा प्रेमाचा प्रेमाचा प्रपंच प्रेमाचा प्रेमाचा
सासू सासऱ्यांचं मन कसं राखायचं, आला गेल्याचं स्वागत कसं करायचं. घरातलं सगळं कुलकर्णी पद आता महाराजांनी सांभाळायला घेतलं होतं. गीतामाईंनी सांगितलंय आणि कुलकर्णी पद घेतलंय कारण ते पद सांभाळायचं रक्तातच होतं हो आजोबांपासून. आणि ही आपल्या पतीसाठी सगळं मनोभावे करते. पण कधी लोकांसमोर महाराज तिच्याशी एक शब्द सुद्धा बोलले नाहीत. पण रात्रीच्या वेळी एक जरी प्रेमाचा शब्द तिला मिळाला ना तरी ती स्वतःला भाग्यवान समजत होती. कारण महाराजांच्या जवळ राहून तिला आपले पती किती श्रेष्ठ आहेत हे कळत होतं. आणि तो जो त्यांचा संसार गृहस्थाश्रम जो होता तो कसा होता. गृहस्थाश्रमाचा मांडियेला थाट, गृहस्थाश्रमाचा मांडियेला थाट, आकली अफाट येते जगे, आकली अफाट येते जगे. सरस्वती कांता सिद्ध सेवेसाठी, सरस्वती कांता सिद्ध सेवेसाठी, सर्व कांती लाडकी नित्य वर्णनी, सर्व कांती लाडकी नित्य वर्णनी. भक्ती मार्ग ज्ञाना ज्ञानी लहे भक्ती मार्ग ज्ञाना ज्ञानी लहे तेरा ज्ञान बोध भांगले कासी, तेरा ज्ञान बोध भांगले कासी. राम नाम घोष अखंडित गाणे, राम नाम घोष अखंडित गाणे. दर्शनेची झाला दर्शनेची झाले देवदास शोभे ब्रह्मचर्याला, देवदास शोभे ब्रह्मचर्याला. आरती राम झाला कृष्ण सरकार, आरती राम झाला कृष्ण सरकार, आरती राम झाला कृष्ण सरकार. अहो कुलकर्ण्यांच्या वाड्यामध्ये भाविकांची गर्दी व्हायला लागली. महाराज रामनामाचा मंत्र देत आहेत आणि त्या सगळ्यांच्या सेवेसाठी सरस्वती अत्यंत आनंदाने उभी असायची. तिला एक ह्या महाराजांच्या सहवासामध्ये कळलं होतं की आपल्या पतीला काय आवडतं, नामस्मरण आवडतं, अन्नदान आवडतं आणि ते आपण करायचंय ही एक भावना तिच्या मनामध्ये होती. आणि एक दिवस असं हे सगळं चाललंय, अनेक लोक येतात, तृप्त होऊन जात आहेत. एक दिवस महाराज गीतामाईंना म्हणतायत, आईला म्हणतायत की आता मला या सगळ्याचा कंटाळा आलाय, मला तुकाई महाराजांकडे जाऊन भेटावं असं वाटतंय. तेव्हा स्वतःहून महाराजांनी सांगितलं नाही, भाऊसाहेब केतकरांना सांगितलंय की तुम्ही माझ्या आईला सांगा आणि परवानगी मिळवा. गीतामाई म्हणाली अजिबात नाही, गेला की 8-9 वर्ष हा येतच नाही आणि म्हणून सांगतेय की जायचं असेल तर सरस्वतीला घेऊन जायचंय. आता सासूबाईंनी असं सांगितलंय, मनामध्ये आनंद वाटलाय. कारण तुकामाईंच्या ज्या रात्री गोष्टी सांगत असत आणि तेव्हा तिलाही असं वाटायचं कधी या गुरुमाऊलीची आपल्याला भेट होणार, कधी त्यांचं दर्शन होणार. आणि सासूबाईंनी सांगितल्यामुळे यांना आता शब्द मोडता येणार नाही. आणि महाराजांनी सुद्धा सांगितले समजवून, जसं रामरायाने सांगितलं सीतेला की वनवासात तू येऊ नको, किती त्रास होईल, तसं महाराज पण सांगतायत की अगं ती
साधे सुधे नाही, ते खूप परीक्षा घेतात वगैरे असं. पण ती म्हणाली नाही, मला तुमच्या बरोबर यायचंय म्हणजे यायचंय म्हणजे यायचंय. स्त्री हट्ट. पण तरी सुद्धा एका रात्री महाराज निघाले आणि ही जागरूक होतीच की आपण यांच्या पाठोपाठ जायचं आहे, आणि ही त्यांच्या मागे निघाली. आता महाराज पळायला लागले, ही पण पळते. म्हणजे परीक्षा घेत होते महाराज की खरंच हिला उत्सुकता आहे का माझ्या गुरूंना भेटण्याची. आणि आता महाराजांनी ती पण पळते म्हटल्यानंतर मागच्या मागे चवड्यानी दगड फेकायला सुरुवात केली. पण दगड असे फेकत होते की तिच्या बाजूनी जातील. पण ही भीती आहे का? आपला निर्णय, म्हणजे आपण बघितलं की परमार्थामध्ये निश्चलता कशी असायला पाहिजे, तसं ही बाजूला तर मनाने होत नाहीये ना. ही परीक्षा घेतायत. पण त्यांनी कितीही दगड मागे टाकले तरी सुद्धा सरस्वती त्यांच्या मागे पळतच राहिली. आणि महाराज थांबले. आता तू माझ्या गुरुमाऊलीला भेटण्याच्या योग्य राहिलेली आहेस. त्यांनी जर अशी परीक्षा घेतली तर तू त्याच्यामध्ये पात्र ठरली पाहिजे, म्हणून मी तुझ्या अशी परीक्षा घेतली. आणि दोघे जण येडेगावीला आले. सरस्वती समवेत महाराज आले. सरस्वती समवेत महाराज आले. महाराज आले येडे गावात. महाराज आले येडे गावात. सरस्वती समवेत महाराज आले. कामाई आनंदी उभयतांची सागर देकर. कामाई आनंदात उभयतांची सागर देकर. गोड कौतुक करीत सुनबाईचे. गोड कौतुक करीत सुनबाईचे. सरस्वती समवेत महाराज आले. महाराज आले. महाराज आले. सरस्वतीला घेऊन महाराज येडेगावला आले. आणि तुकामाईला अत्यंत आनंद झालाय. म्हणजे आपला अंतरंग शिष्य आलाय म्हणून आनंद झालाच, पण तो आज पत्नी समवेत आला होता. आणि सुनांचं जास्त कौतुक असतं बरं का. जसं जावयांचं सासूबाईंना असतं ना, तसं सासऱ्यांना सुनेचं असतं. आणि अत्यंत आनंद झालाय. आणि जसं आपण सुनमुख बघितलं की साखर घालतो की तोंडात लग्नाच्या वेळी विधी असतो झाल झाल्यानंतर, तसं तुकामाईंनी साखर मागून घेतली आणि दोघांच्या मुखामध्ये साखर घातली, तोंड गोड केलं. आणि सुनबाईंचं कौतुक करत होते. 8 दिवस लाड करत होते. आणि 8 दिवस झाले आणि दोघ जण निघाले तेव्हा साडी चोळी दिली, तिचा मान केलाय आणि विचारलंय, बाळ काय हवंय तुला? तेव्हा स्त्री सुलभ इच्छेने सांगितलंय, मला ह्यांच्यासारखा पुत्र होऊ दे. तुकामाई आणि महाराज एकमेकांकडे बघतायत, काय मागितलं. आणि तथास्तु म्हणाले. दोघ जण त्यांना वंदन करून येडेगावच्या बाहेर गेले. आणि महाराज म्हणतात, अगं देणारा समर्थ आहे आणि काय मागितलंस नश्वर? तेव्हा ती म्हणते की मी चुकले. स्त्री सुलभ भावनेने ते मागितलं, मला नाही त्यावेळी समजलं, पण तुम्ही यातनं मला बाहेर काढाल ना, माझा तुमच्यावर विश्वास आहे. आणि महाराजांनी तिला नाशिकला नेलं. एका मंदिरामध्ये तिला नेलंय आणि योगाची दीक्षा दिली. तिला तिचं मंगळसूत्र काढलंय, हातातल्या बांगड्या काढले, कुंकू काढलाय, कुंकाच्या इथे भस्म लावलाय, हातामध्ये तुळशीच्या माळा बांधले, गळ्यात तुळशीची माळ घातली, शुभ्र वस्त्र परिधान करायला सांगितले आणि तिला दीक्षा दिली. आणि त्या ठिकाणी ते तिला सांगताय,
रहस्य दाविले योग मार्गाचे, रहस्य दाविले योग मार्गाचे, महात्म्य कथिले नामाचे, ध्यान लावणा भगवंताचे, शिकविते निज लोपत्नी ते. ध्यान कसं लावावं, नामाचा महिमा काय, योग साधना कशी करावी, असं महाराजांनी आपल्या पत्नीला शिकवलंय. तिथे बरेच दिवस वास्तव्य झालंय आणि मग तिची तयारी झाल्यानंतर महाराजांनी त्यांचे जे भक्त होते कृष्णाजी त्र्यंबक म्हणून, त्यांनी त्यांना घरी न्यायला सांगितलंय. त्यांनी घरी नेलंय आणि पुन्हा त्यांच्या माळा वगैरे उतरवलेत आणि सौभाग्य लेणी त्यांना पुन्हा अर्पण केले आणि दोघे जण गोंधोल्यामध्ये आलेले आहेत. पण आता पती हा गुरु स्थानी होता. नुसते आतापर्यंत जे श्रेष्ठ वाटत होते, पण आज भावना बदललेली आहे आणि तुकांनी दिलेल्या आशीर्वादाप्रमाणे गर्भवती राहिली. महाराजांसारखाच मुलगा झालाय की त्या बाळाला बघून गीतामाईला गणूच बालपण आठवायला लागलं आणि आजीला असं वाटलं की आता मोठं थाटामाटात बारसं करू, कुलकर्णी पद आहे आपल्याकडे, गाव जेवण घातलं पाहिजे. पण महाराजांनी बारसं होऊ दिलं नाही आणि खरोखरच वर्षाच्या आत तो मुलगा त्याचं देहावसन झालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये, थोड्याच कालावधीमध्ये त्यांनी सरस्वतीला सुद्धा सांगितलंय की तुझी जाण्याची वेळ आलेली आहे. सासू सासऱ्यांना नमस्कार केलाय, ध्यान लावलंय, पतीच्या चरणाला वंदन केलंय आणि महाराजांनी जायची आज्ञा दिलेली. पण परमार्थ कसा करावा हे जसं महाराजांनी त्यांना शिकवलं, कारण पत्नी जरी असली तरी गुरु शिष्याचं नातं आहे आणि परमार्थ कसा करायचा हे त्यांनी शिकवलं आणि म्हणूनच त्यांना त्यांचा जो प्रपंच आहे तो मोक्षाचा धन्य जीवनाचा, हे जे आपण बघितलं तसा त्यांचा प्रपंच हा मोक्षाचा झाला. सरस्वती यांचा प्राणोत्क्रमण झालेला आहे. अशा तऱ्हेने आपल्या पतीला गुरु मानून त्यांच्यावर भाव ठेवून परमार्थाचं नियोजन त्यांनी अल्पावधीत करून घेतलं. कारण विचार करिता आपल्याला नरदेहाला येऊन काय साध्य करायचंय हे ज्यांना कळलं ना, त्यांनाच परमार्थ येतो आणि हा परमार्थ महाराजांनी त्यांना शिकवला आणि तो त्यांनी आत्मसात केला आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतलं. अशा या सरस्वती त्यांची पहिली पत्नी, खरोखरच ही गुरु शिष्य जोडी अत्यंत श्रेष्ठ होती आणि असा हा परमार्थ त्यांनी केला. असा परमार्थ आपण करावा हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये समर्थ सांगतात. प्रपंचिते भाग्य परमार्थी भाग्य, प्रपंचिते भाग्य परमार्थी भाग्य, दोन्ही भासार दोन्ही कडे दोन्ही भासार दोन्ही कडे प्रपंचिते भाग्य परमार्थी भाग्य, प्रपंचिते भाग्य परमार्थी झालेली कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून एक मागणं मागते. एक मागणी मागाय